वाव. नमस्कार मंडळी. तर सगळ्यांना प्रथम नमस्कार आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या डोंबिवलीमधील एक भजन भवन म्हणून एक ओपन झालेला आहे. तर तो तुम्हाला मी दाखवणार सभागृह खूप सुंदर बनवलेला आहे. एक आम्ही व्हिडिओमध्ये बघितला होता, तर मी तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो आहे माझ्या व्हिडिओमधून. तर खरोखर जरूर बघा. आणि तुम्हाला जर यायचं असेल ना, तर आपल्या डोंबिवली वेस्टला स्टेशनपासून तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला कसं पुढे जायचं आहे ते. तर तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ मित्रांनो. मित्रांनो, डोंबिवली वेस्टला उतरलात ना, 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूला, तिथून सरळ पुढे कल्याण साईडला पुढे यायचं आणि इथे ना समोर तुम्हाला डोंबिवली नागरिक बँक बाजूला आहे. तिथे तुम्हाला ही समोर ऑटो रिक्षा लागते बघा. इथून हे बघा, हे डोंबिवली नागरिक बँक. तिथे तुम्हाला शेअरिंगनी 15 रुपये घेतात आणि जर डायरेक्ट जायचं असेल ना तर 80 रुपये घेतात. डायरेक्ट जायचं एक असेल तर मी शेअरिंग जातो आता रिक्षाने 15 रुपयामध्ये. बघा, हे गणेशनगर हे स्टँड आहे रिक्षा स्टँड. इथे इथपर्यंत आता मी उतरलो आहे आणि इथून आहे ना, हे बघा या साईडला पाठीमागे तुम्हाला थोडं स्लो दाखवतो आहे. हा रस्त्याने सरळ अगदी खाली जायचं आहे तुम्हाला जेटीकडे. तर मित्रांनो, आत्ता मी पोचलेलो आहे डोंबिवलीकर भजन भवन या सभागृहापर्यंत. संकल्पना आमदार श्री रवींद्र चव्हाण साहेब. खूप सुंदर बनवला आहे. गेटसुद्धा खूप सुंदर बनवला आहे. आणि मित्रांनो, हा इथे आहे ना, हा इथे सर्कल आहे. इथे तुम्हाला ऑटो वगैरे सोडतील. आणि जर मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत यायचं असेल ना, तर तुम्हाला शेअरिंगसुद्धा येऊ शकता किंवा डायरेक्ट ऑटोने करू शकता. तर डायरेक्ट ऑटो असेल ना तर 80 रुपये घेतात इथपर्यंत यायला. आणि शेअरिंगने असेल तर तुम्हाला पुढचा एक चौक आहे त्या गणेशनगर चौक, तिथपर्यंत सोडतात. तिथून चालत यावं लागतं. तिथून मग 10 मिनटं रनिंग आहे. हरकत नाही की 15 रुपये घेतात ऑटोला शेअरिंगने, 20 रुपयाच्या 80 रुपये देण्यापेक्षा. तर दाखवतोय बघा आता पुढे. वाव. चप्पल बाहेर काढतो मी. खूप सुंदर. माऊली. खूप शांत वातावरण वाटतं एकदम.
तर मित्रांनो, कसा वाटला आपला हा व्हिडिओ आजचा? खूप सुंदर वाटला ना? आणि मी हा व्हिडिओ इथं थांबवतो आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.